नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवत आहे अळीवची खीर। अळीवला हळीम पण म्हणतात आणि त्याचे खूप फायदे असतात। रक्तवाढीसाठी मदत होते, कॅल्शियम मिळतं आपल्या शरीराला। तर त्यासाठी आपण ती खीर आता बनवत आहे आणि छोट्या मुलांना पण ती फार पौष्टिक असते। छोट्या मुलांसाठी म्हटलं तर हाईट वाढण्यासाठी, तब्येत वाढण्यासाठी आणि मुलांची बुद्धी वाढण्यासाठी तर त्याचा खूप फायदा होतो किंवा उपयोग पण होतो अळीवची खीर खाल्ल्याने। महिलांसाठी पण खूप पौष्टिक असते खीर, कारण की त्याच्यामधनं केस गळती पण थांबते, कॅल्शियम मिळतं, पिरियडच्या वेळेला पण त्याचा फायदा होतो, पोट दुखत नाही, काही नाही। डिलिव्हरी नंतर पण ते खाण्यामध्ये घेतले तर खूप फायदा होतो। त्याचे लाडू पण बनतात, खीर पण बनते किंवा आपण वड्या पण करू शकतो। तर अशा पद्धतीने जर आपण अळीव आपल्या याच्यामध्ये ठेवले, जेवणामध्ये महिन्यातून 1-2 वेळेला जर खाल्ले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो। आणि जास्त प्रमाणात नाही खायचे, कारण की ते फार उष्ण असतात। तर प्रेग्नन्सी लेडीजनी खाऊ नयेत। डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचा खूप फायदा होतो किंवा डिलिव्हरी नंतरच ते लाडूमध्ये आपण टाकून खाऊ शकतो किंवा खीर करू शकतो त्याची। तर त्या खीरला आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। 2-3 चमचे अळीव घ्यायचे, त्याला दुधामध्ये भिजवायचे किंवा पाण्यामध्ये भिजवले तरी चालतात। 1 ते 1.5 तास भिजवायचे, जास्त पण भिजवायची गरज नाही पडत। आणि त्याच्यासाठी आपल्याला लागते पाणी आणि साखर किंवा गूळ हे आपण वापरू शकतो। चला तर मग बनवूयात आपण आपली अळीवची खीरची रेसिपी। चला तर मग आपण अळीवाची खीर करूयात। हे बघा, असे असतात, अळीव असतात असे। आपण त्याला समजू शकतो की ते आपले नाचणी असते ना, नाचणीसारखे ते असतात थोडेसे। हे बघा, छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि याची आपण आता बनवूयात खीर। 1 तास 2 चमचे अळीव आपण भिजू घालत आहे। हे बघा, अशा पद्धतीने याला पाणी टाकून आपण 1 ते 1.5 तास भिजवूया। हे बघा, आपले अळीव आता छान भिजलेले आहेत, 1 ते 2 भिजून। चला तर मग आपण याची आता खीर बनवूया। चला आता आपण तूप टाकून घेऊ। छान घरचं आहे ते आपण 1.5 चमचा घेतलेला आहे, चम्मच। आणि हे जे भिजवलेलं आपले अळीव आहे ते बघ किती छान झालेले। तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। छानपैकी होऊ द्यायचे 2 मिनिटं। 2 मिनिटं झाले की आपण 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, सगळं दूध टाकायचं मस्त। छान दूध आहे। दूध टाकलं किती छान कलर आलाय बघा दुधाचा। आणि घरचं गाईचं तूप, त्यानंतर आपण ड्राय फ्रूट्स टाकून घेऊयात। काजू बदाम किंवा तुम्हाला आवडत टाकायचे त्याच्यामध्ये। मखाने पण आपण फक्त काजू बदामची पेस्ट, काजू बदामचे काप टाकलेले आहेत किंवा कुटून घेतलेले होते ना, ते टाकलेले आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेत आहे, अर्धा चम्मच। त्याच्याने छान, हे बघा किती मस्त झालेले आहेत। आणि छान असा थोडेसे अळीव, तर त्यासाठी ते काजू बदाम किंवा ते इलायची पावडर, सुंठ पावडर पण टाकू शकतो आपण, जायफळ शकतो। पण मग मी फक्त त्याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे, मुलांना इलायची खूप। तर छानपैकी उकळी आली का आपण ते पिऊयात। 10 मिनिटं उकळू द्यायचं छानपैकी। हे बघा, असं मस्त
उकळी आलेली आहेत. आपण आता साखर ॲड करूया त्याच्यामध्ये. साखर 3 चमचे टाकत आहे. गूळ पण टाकू शकतो आपण, पण गुळाने कसं दूध टाकल्यामुळे गुळाने फाटू शकतं, म्हणून आपण साखर वापरली आहे. थंडी होऊ द्यायची आणि मग नंतर खाली थंडी झाल्यावर त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचं. गूळ छान किस घ्यायचा. थोडंसं हलवलं की ते मिक्स होईल छान, पण मी साखरच यूज करते. चला, आपली खीर रेडी आहे. चला आता सर्व करूयात. तर आता आपण सर्व करून घेऊया. गरमागरमच प्यायची असते ही खीर, त्यामुळे झोप पण छान लागते आणि एकदम छान वाटते आपल्याला. तर आपली आजची खीर रेडी आहे. चला तर मग नक्की ट्राय करा, करून बघा आणि कमेंट करून मला सांगा. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तर आपली अळीवाची खीर रेडी आहे. फक्त 2 चमचे अळीव आपण भिजू घातले आहेत, त्यामध्ये 2 ग्लास मस्त छानपैकी खीर झालेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्ही कशी बनवतात अळीवची खीर हे पण मला कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.